हे पहा, कांदा छान असा आपला परतवून झालेला आहे। आता लगेचच आपण यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत। त्यामध्ये सुरुवातीला टाकूया हळद पावडर साधारणतः पोहे खाण्याची आपण 2 चमचे एवढी घेतलेली आहे। हळद पावडर यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। हळद तेलामध्ये व्यवस्थित अशी परतवून घ्यायची, म्हणजे चटणीला छान असा रंग येतो। अगदी थोडीशी कमी वाटत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा अर्धा चमचा या ठिकाणी मी टाकलेली आहे। हळद छान अशी मिक्स करून झाली, त्यानंतर धना पावडर टाकलेली आहे। साधारणतः पोहे खाण्याचे 3 चमचे एवढी धना पावडर आहे। धना पावडर देखील छान अशी यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत। अगदी कोथिंबीर तुम्ही तेलामध्ये अगोदर टाकली तरीही चालेल, परंतु सुरुवातीला न टाकता मी आता टाकणार आहे। कोथिंबीर देखील यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स